हे ब्रेड पकोडा आहे. अच्छा, याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? त्याच्यामध्ये असते बेसन, चना बेसन आणि मीठ, ओवा, अजवान आणि खायचा सोडा. अंदाजे आपल्याला एक ब्रेड पकोडा बनायचा. बस 10 मिनिटं 5 मिनिटं लागते, जास्त वेळ नाही लागत. आणि ब्रेड पण तुम्ही आपली नॉर्मल हो नॉर्मल आहे तीच यूज करतो. तुमच्या इथे येणाऱ्यांचं सगळ्यात जास्त काय आवडतं? माझ्या पोशी तर सगळ्यात जास्त वडापाव आणि मिरची भजी. अच्छा, ते मिरची भजी आणि वडापाव हो. तिखट आणि लोकेशन सगळं बनवून यायचं असतं. हे जे आहे जुना मोंढा MG रोड आणि उस्मान मेडिकल खाली आहे. हा MK हार्डवेअर आहे ते. बाजूला लक्ष्मी साडी सेंटर खूप फेमस आहे इथं. मार्केटची मोठी दुकान आहे ना. सगळ्या खेड्या पाड्यातून लोक बाहेर गावातून इथंच येतात जास्त करून. तुम्हाला आपल्या नांदेडवरून खूप मस्त आहे. खूप मस्त म्हणजे झालं 5-6 वर्ष झालं. हो 5-6 वर्षापासून आहे. तुम्ही इतिहासात नाही असतात ना 2-3 मुलं आहेत पण 2 गाड्या आहेत. ते दोघं तिकडे गेलेले आहेत आज. याच्या समोर एक आहे लाल पोतू साडी सेंटरच्या समोर, तुलसी साडी सेंटरच्या बाजूला. हो हेच नावाने आहे, बजरंग वडापाव. हो झालं. वडापाव आणि याच्या बॅटरमध्ये कशामध्ये? म्हणजे जसं हे पातळ किंवा ते हा हा असते ना. हे थोडं घट्ट पाहिजे कारण की ब्रेड पकोड्याचं आहे ना. वडापावला पण घट्ट पाहिजे पण त्याच्यामध्ये सोडा नसते वडापाव मध्ये, याच्यामध्ये सोडा असते. हा नाही जमत. ब्रेडमध्ये ऑलरेडी तुम्ही लावलं ते. हा आलूचा मसाला असते. आलूचा मसाला असते याच्यामध्ये, ते लावलेला असते. हे बघा. ते असा आलूचा मसाला असते, तडका मारलेली भाजी असते. याला कापून असं चिपकून टाकताय आणि चिपकून सनी असं लावून बेसन मध्ये टाकून टाकताय बघा. हा तिकडे पण एक नंबर रिस्पॉन्स आहे कारण की तिथं वडापाव, दाबेली, पावडा हे 3च आयटम भेटतात. दाबेली तिथं खूप फेमस आहे. ते आपलं वडापाव आणि मिरची भजी जास्त फेमस आहे तिथं. आणि हा इथं 3 आयटम. कट मिरची संध्याकाळी खूप विकते इथं. हा हा खूप जुना एरिया. त्याच्यामध्ये जुने लोक जास्त आहेत. हो हो. काय देऊ मामा? वडापावचं बॅटर त्यामध्ये नाही थोडं वेगळं असते. बेसन एकच असते, चना बेसन आणि बेसन थोडं घट्ट टाईट राहते. हा ही आलू भाजी असते. त्याच्यामध्ये अद्रक असते, कांदा असते, लसण असते, याचा तडका असते आलू भाजीचा. ते तडका मारून सण्या बनवतात. हा बनवून देता ना. तिखट म्हणले तिखट, नॉर्मल म्हणलं नॉर्मल. चटणी चिचाची, गुळ चिचाची असते, पुदिन्याची असते आणि शेंगदाणा चटणी असते. शेंगदाणा म्हणजे अद्रक लसणची. हो हे झालं ते. हे पुदिन्याची आहे आणि गुळ चिचाची आहे आणि शेंगदाणा. हे झाला बघा गरम. हा हे याच्यावर चटणी असते, ही चिचाची चटणी असते, गुळ चीज मिक्स असते याच्यामध्ये एवढं. आणि पुदिना, लसण, कोथिंबीर आणि शेंगदाणा आणि वरी हे कांदा, थोडा मसाला मारून. हा हे मिरची भजी आहेत.
4 असतात. आणि ब्रेड पकोडामध्ये एक वडापाव. हो जोडी. हे चटणी, हे चटणी असते. आणि हे काय मसाला हे चाट मसाला. छान आहे.